नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी स्मार्ट लर्निंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। टीसीएस तलाठी भरतीशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे भारतीय राज्यघटनेतील इतर देशांकडून घेण्यात आलेल्या बाबी हा टॉपिक आज आपण घेणार आहोत। तर भारतीय राज्यघटना ही इतर देशांकडून घेतलेल्या काही संकल्पनांपासून तयार करण्यात आलेली आहे। तर त्याच्याबद्दल अनेक प्रश्न बरेचशा महाराष्ट्र तसेच सेंट्रल एक्झामिनेशन मध्ये विचारण्यात येतात आणि गेलेल्या टीसीएस ने घेतलेल्या महाराष्ट्रातील काही एक्झामिनेशन मध्ये असे क्वेश्चन्स आले, त्यामुळे आपण हा आजचा टॉपिक घेत आहे आणि याची डिटेल्स माहिती आज आपण घेणार आहे। ठीक आहे, तर आपण आज पहिल्या प्रश्नाकडे जाऊ। तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली होती? तर पहा इथे शब्द आलेला आहे प्रस्तावना। तर प्रस्तावनेचा अर्थ काय होते? प्रस्तावनेचा अर्थ होते परिचय। तर राज्यघटनेच्या आतमध्ये काय लिहिलेलं असेल याचा परिचय देणारे स्टार्टिंगचा जो पॅराग्राफ म्हणू शकतो किंवा स्टार्टिंगचं एक पेज जे लिहिण्यात आलं त्याला काय आपण म्हणतो? प्रस्तावना। हे आपण काय केली, एक संकल्पना घेण्यात आली, म्हणजे याच्या आधी हे कोणत्या तरी देशाच्या राज्यघटनेत लिहिण्यात आलेली होती अशा प्रकारची काय म्हणू शकतो प्रस्तावना। तर ते कोणत्या देशाकडून घेण्यात आली होती? जे आपण आपल्या राज्यघटनेमध्ये घेतली होती तर ती घेण्यात आली होती यूएसए कडून। ठीक आहे, तर यूएसए कडून आपण प्रस्तावना घेतली, तर प्रस्तावनेच्या शिवाय आणखी काही गोष्टी असेल ज्या आपण यूएसएच्या राज्यघटनेपासून घेतलेल्या असेल तर ते महत्त्वाचा पॉईंट आपण आता यूएसएशी रिलेटेड पाहू। तर पहा, यूएसए म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेल्या बाबी। ठीक आहे, पहिला पॉईंट आहे मूलभूत हक्क किंवा अधिकार। हे कुठून घेतले आपण? यूएसए म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण काय घेतले? मूलभूत हक्क। खरं तर मूलभूत हक्कांसाठी लढाई करून सर्वात पहिले स्वातंत्र्य होणारा देश कोणाच्या? इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य होणारा देश कोणता होता? अमेरिका। अमेरिकेची क्रांती पाहिली आहे आपण, जे कोणत्या वर्षी झाली होती? स्वतंत्र 1776 मध्ये। याच्यानंतर काय झालेलं होतं? इंग्रजांपासून अमेरिका हा वेगळा झालेला होता। त्यांनी स्वतःची राज्यघटना लिहिली आणि स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं। त्यामुळे मूलभूत अधिकारांची सर्वात पहिले मागणी त्यांनी केली, तर आपण ही संकल्पना त्यांच्याकडून घेतली। ठीक आहे, नेक्स्ट पाहू। नेक्स्ट आहे राष्ट्रपतीचा महाभियोग पद्धत। पहा, राष्ट्रपती म्हणजे एखाद्या देशाचं सर्वोच्च पद। देशातले सर्व मुख्य अधिकार हे राष्ट्रपतींच्या हातात असतात। अशा वेळी त्या पदाचा दुरुपयोग करणे हे गोष्ट घडू शकते। त्यामुळे राष्ट्रपतीवर महाभियोग आणण्यासाठीची पद्धत कुठून आलेली आहे? अमेरिकेकडून आपण घेतलेली आहे। ठीक आहे, नेक्स्ट उपराष्ट्रपती पद। उपराष्ट्रपती पद आपण अमेरिकेपासूनच घेतलं आहे। कसं? तर आपल्या इकडे जी संसद येते त्याच्यामध्ये दोन पार्ट पडतात। कोणती? एक लोकसभा, ठीक आहे, एक लोकसभा आणि दुसरी कोणती? राज्यसभा। असे दोन पार्ट पडले। शॉर्टमध्ये लिहित आहे, तुम्ही लक्षात घ्या। लोकसभा आणि राज्यसभा असे दोन पार्ट पडले। तसेच अमेरिकेमध्ये सुद्धा दोन पार्ट पडतात। पहिला पडतात लोकसभेचा जसा पार्ट आपल्या इकडे आहे तसा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, आणि जो राज्यसभेचा पार्ट आहे तिकडे त्यांना म्हणतात सिनेट। काय म्हणतात? सिनेट। जसं राज्यसभेत आपल्या इथं कोण असते? उपराष्ट्रपती पद मुख्य असते, तसं सिनेटमध्ये सुद्धा तिकडचं उपराष्ट्रपती पद हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे त्यांच्या राज्यघटनेत त्यांनी लिहिलं होतं, त्याच्यामुळे आपण पण उपराष्ट्रपती पद हे आपल्या राज्यसभेसाठी घेतलं। ठीक आहे, नेक्स्ट पाहू। नेक्स्ट त्यांनी घेतलं आहे न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि दुसरं काय? न्यायिक पुनर्विलोकन। आता इथं पण न्याय शब्द आलेला आहे आणि इथं पण न्याय शब्द आलेला आहे। तर खरं पाहिलं तर न्याय व्यवस्था आपण कोणापासून घेतली आहे? ब्रिटिशांपासून। कारण ब्रिटिशांचं जेव्हा राज्य होतं तेव्हाच त्यांनी इथं त्यांची न्याय व्यवस्था प्रस्थापित केली होती आणि तीच आपण थोडी समोर चालू ठेवलेली होती। आणि आजही आपल्या न्यायालयात आपण जे कायदे यूज करतो, जे वापरात आणतो, ते बरेचसे कायदे इंग्रजांच्या काळातील आहे। ठीक आहे, तर अशी कोणती गोष्ट घडली की आपल्याला न्याय व्यवस्थेसाठी काही गोष्टी अमेरिकेकडून घ्यायला लागल्या, आणि या गोष्टी कोणत्या होत्या? तर पहा, न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य कसं? तर आपण जर आपल्या भारतातलं पाहिलं तर न्याय व्यवस्था हे संसदेपासून एकदम स्वतंत्र आहे। म्हणजे आपण जे संसद निवडून देतो ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनू शकतात का? नाही ना। तर ही जी आहे म्हणजे काही चुका ज्या आहे त्या सांसदांकडून घडतात, अशा वेळी आपण त्यांच्याबद्दल न्यायव्यवस्थेबद्दल दाद मागू शकतो। तर या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत। त्याच्यामुळे न्यायव्यवस्था हे संसदेपासून एक वेगळं ठेवण्याचं जे हे आहे स्वरूप
ते आपण कोणापासून घेतलेलं आहे? ते आपण घेतलेलं आहे अमेरिकेपासून. ठीक आहे. आणि न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे कसं? संसदेत एखादा कायदा जो आहे तो पारित करण्यात आला. ठीक आहे. आणि तो त्याचा एखादा लॉ बनून आता तो लागू होणार आहे. तर तो जो आहे तो संसदेच्या बनवलेला कायदा हा आपल्या राज्यघटनेच्या चौकटीत बसतो का? आणि चौकटीत बसत असन तरच समोर पाठवण्याचं काम कोणाकडचं असते? न्यायव्यवस्थेचं. त्याच्यामुळे न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे बनवलेला एखादा कायदा हा राज्यघटनेच्या चौकटीत बसतो का हे सर्वोच्च न्यायालय पाहून त्याच्यानंतरच त्याच्या कायद्यात रूपांतर होते. यालाच काय म्हणतो आपण? न्यायिक पुनर्विलोकन. तर त्याच्यामुळं हे जे न्यायिक पुनर्विलोकन आहे हे आपण घेतलं आहे अमेरिकेकडून. ठीक आहे. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करणे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांना जर पदावरून दूर करायचं असेल तर कोणती पद्धत वापरावी? ही पद्धती कोणापासून घेतली आहे आपण? अमेरिकेपासून. नेक्स्ट ही जी आपण घेतली होती हाच पॉइंट ज्याचा आपल्याकडे प्रश्न होता ते म्हणजे प्रस्तावनेशी रिलेटेड. ठीक आहे. आणि मेन म्हणजे लास्टचा पॉइंट म्हणजे संघराज्य. दिसते तुम्हाला? कोणता? संघराज्य. संघराज्य पहा. संघराज्य काय आहे? तर अमेरिका हा 50 राज्यांपासून बनलेला प्रदेश होता. ठीक आहे. म्हणायला तो एक देश होता पण त्याच्यामध्ये काय होते? छोटे 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 50 राज्य होते. म्हणून जेव्हा आपण भारताची जी राज्यघटना निर्माण करण्यासाठीचे जे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा आपण एकच ठरवलं होतं, भारत हा संघराज्य राहील. संघराज्य म्हणजे काय? राज्यांनी मिळून बनलेला एक देश जो ऑलरेडी अमेरिका होता. त्याच्यामुळे ही जी संकल्पना होती संघराज्याची हे आपण कोणापासून घेतली होती? अमेरिकेपासून. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. हा नेक्स्ट दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना म्हणजे एक मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे? म्हणजे पहा इथं काय विचारलेलं आहे? एक मजबूत केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था जे काय आहे भारत ऑलरेडी आहे म्हणजे आपण घेतलेली आहे. आता प्रश्न असा आहे हा आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? म्हणजे यांचं काय आहे? मजबूत केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था. याचं म्हणणं काय आहे? जे सेंट्रल मध्ये जे सरकार असते, ठीक आहे, हे सर्वात जास्त मजबूत आणि महत्त्वपूर्ण असते. आणि जे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये पण सरकार असते पण सर्वात पहिले महत्त्व कोणाला देण्यात येते? केंद्र सरकारला. ठीक आहे. कुठेही कायदे लागू करायचे असन आणि जर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांच्यातील एखाद्या कायद्यामध्ये संघर्ष झाला तर कोणाचा कायदा लागू करण्यात येतो? तर केंद्र सरकारचा. म्हणजे हे काय आहे? मजबूत केंद्र असलेली सरकार झाली. ठीक आहे. तर हे कोणापासून घेतलेली आहे आपण? ही घेतलेली आहे आपण कॅनडापासून. सबमिट करू आणि याच्याबद्दल माहिती घेऊ. पहा कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण कोणकोणत्या गोष्टी घेतल्या? तर प्रभावी केंद्र असलेले संघराज्य. ठीक आहे. प्रभावी केंद्र असलेले कशासाठी? आपल्याला याची गरज का पडली की प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ठेवण्यासाठी बा आपल्याला कॅनडाच्या राज्यघटनेतून एखादा पॉइंट घ्यावा लागला? पहा भारताच्या एकात्मतेसाठी हा महत्त्वाचा मुद्दा होता. ठीक आहे. कसं? आपल्याकडे किती आहे? 28 राज्य आहे आणि केंद्रामध्ये आपण एक स्थायी सरकार ठेवलेली आहे. याचं आपण एका उदाहरणावरून लक्षात घेऊ की सपोज एक घर आहे. ठीक आहे. घराचा एक महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि त्याला 4 मुलं आहे. ठीक आहे. 4 मुलं ठेवली आपण. महत्त्वाचा व्यक्ती, वडिलांना किती आहे? 4 मुलं. याच्यातला सर्व अधिकार जर वडिलांपाशी असन, हे वडील आहे सपोज, सगळे अधिकार जर वडिलांपाशी असन आणि वडिलांचा दबदबा असन आणि त्यांनी ठरवलं की घर हे एकत्र असलं पाहिजे तर ही 4 पोरं राहील. ठीक आहे. ही घर जसच्या तसं राहील. पण जर ती पॉवर फक्त एक सर्वात मोठ्या मुलाकडे आली तर तो काय करण? सर्वात पहिले आपलं घर वेगळं काढण. घडते या गोष्टी आपण जवळपास पाहतो आपल्या. ठीक आहे. यांचे गेल्यानंतर नॉर्मली वडिलांच्या गेल्यानंतर घराचे काय होते? वेगळे वेगळे बटवारे होते. तर हे जर ठेवायचं असन, काय ठेवायचं असन? एकात्मता जर ठेवायची असन तर सगळे अधिकार कोणापाशी असले पाहिजे? सेंट्रलकडे. म्हणून याच्यामुळे ही गोष्ट जी आहे, ठीक आहे, ही गोष्ट याच्यासाठी आपण घेण्यात आली कोणाकडून? कॅनडाकडून घेतली की प्रभावी केंद्र असलेले संघराज्य.
ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पाहू आपण, त्याच्यामध्ये दुसरा दिलेला पॉईंट. ठीक आहे. विशेष अधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद. पहा, अधिकार कोणाकडे दिले आपण? केंद्राकडे. सगळे विशेष अधिकार हे कोणापाशी राहील? केंद्रापाशी राहील. याच्यामुळे काय राहील? देश हा मजबूत राहील, एकात्मतेत राहील. ठीक आहे. थर्ड पॉईंट पाहू, संघ सूची. याच्यामध्ये पहा, सर्वात पहिले संघचा अर्थ येते इथं राज्य. काय म्हणतो आपण? राज्य. आणि सूचीचा अर्थ काय म्हणतो आपण? सूची पाहत असतो ना, एखादा ब्लॉक बनवतो, 1 2 3 4 नंबर टाकून, पहिला हा, दुसरा हा, तिसरा हा, यालाच म्हणतो आपण सूची. म्हणजे राज्याची जी सूची आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे? म्हणजे राज्याची सूची बनवून ठेवण्याचं असे कोणते जे प्रावधान आहे हे कोणापासून घेतले आपण? कॅनडापासून. नेक्स्ट पॉईंट पाहू आपण, राज्यपालाचा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. आता पहा, जर सेंट्रल मिनिस्ट्री एक ठेवली आणि बाकी खाली जर राज्य आहे, तर राज्यांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राचा एखादा म्हणजे अधिकारी असायला पाहिजे. तशा टाईपचं पद असते राज्यपालाचं. त्याच्यामुळं राज्यपाल हे आपल्या सध्या सगळ्या स्टेटमध्ये आहे, पण हे पद कोणाकडून घेण्यात आलं आहे? हे पद घेण्यात आलं आहे कॅनडाकडून. ठीक आहे. जर पद आपण कॅनडाकडून घेतलं तर राज्यपालाची निवड होण्याची पद्धत आपण त्यांच्याकडूनच घेतली. जसं पद घेतलं तसं त्यांनी जशा प्रकारे राष्ट्रपती त्यांची निवड करतात, तशी आपण सुद्धा राष्ट्रपती त्यांची निवड करेल असं आपल्या राज्यघटनेत तरतूद करून ठेवली त्याची. ठीक आहे. नेक्स्ट दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. याचं म्हणणं काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र कुठपर्यंत आहे? संसदेपर्यंत आहे. कसं? तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. पहा, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हटल्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील जे कोणते कायदे आहे त्या सगळ्यांची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राहील. अशात जर राष्ट्रपतींना एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या सल्ल्याची गरज पडली तर राष्ट्रपती कोणाकडून सल्ला घेतात? तर राष्ट्रपती घेतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून सल्ला घेतात. पण याच्यामध्ये असा पॉईंट आहे आणि याच्यासाठी कलम सुद्धा आहे 143, आणि हे बरेचशा ठिकाणी विचारलेली आहे. कलम किती? 143. कलम 143 नुसार राष्ट्रपती जे आहे हे कोणतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात, पण तो मानलाच पाहिजे, ही गोष्ट बंधनकारक नाही. कोणती कलम? कलम नंबर 143. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पाहू आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणांचे निर्देशात्मक तत्व घेतलेले आहे? ठीक आहे. दिसतो सगळ्यांना हा पॉईंट? मोठा करू. पहा काय म्हटलेलं आहे? राज्य धोरणाचे निर्देशात्मक तत्व. तर हे पाहू आपण. पहिले याचं राईट आन्सर पाहू. राईट आन्सर आहे याचं आयर्लंड, आणि त्याची जे माहिती आहे हे आपण इथं घेऊ. का बरं घेतले, कशासाठी घेतले, काय महत्व होतं त्याचं, हे सगळं पाहू आपण. तर आयर्लंडच्या राज्यघटनेतून काय घेतले? मार्गदर्शक तत्वे. पहा त्याच्या शब्दातच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मार्गदर्शक. मार्गदर्शकचा अर्थ काय होते? मार्ग दाखवणारे. पहा, मूलभूत अधिकार हे सगळ्यांना देण्यात आलेले आहे, पण मूलभूत अधिकार लागू होईनच याची गॅरंटी कुठे दिलेली आहे? नाही दिली आहे. त्याच्यामुळं राज्य जे आहे ना त्यांच्याकडे याची जबाबदारी दिली आहे की जरी आपण मूलभूत अधिकार दिले, पण ते मूलभूत अधिकार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाकडे दिली? राज्याकडे दिली. त्याच्यामुळे राज्याचे मार्गदर्शक तत्वे किंवा राज्याचे नीती निर्देशक तत्वे हे आपण आयर्लंडकडून घेतले. हे छोट्याशा उदाहरणावरून आपण समजून घेऊ. ठीक आहे. पहा एखादं उदाहरण. सपोज आपल्याला सगळ्यांना जे अधिकार भेटले, ठीक आहे, त्या अधिकारातला आपण एक छोटासा अधिकार पाहू. सपोज अधिकारामध्ये पाहू आपण शिक्षणाचा अधिकार. ठीक आहे. एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाचा हा अधिकार आहे. आता यामधला जर पहिला पॉईंट पाहिला आपण, पहिला पॉईंट पाहिला की शिक्षणाचा अधिकार भेटलेला आहे. ठीक आहे. समजून घ्या थोडं. भेटलेला आहे. शिक्षणाचा अधिकार काय आहे? भेटलेला आहे, पण वापर करायचा नाही. आणि दुसरा वापर करायचा आहे. ठीक आहे. पण भेटत नाही. वापर करायचा आहे पण भेटत नाही.
पहा, सपोज एखादा मुलगा आहे, शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे, एक 6 वर्षाचा मुलगा आहे सपोज, ठीक आहे, आणि त्यांनी ठरवलं आपल्याला शिक्षण घ्यायचंच नाही आहे, ठीक आहे, त्याला मूलभूत अधिकार भेटला आहे, पण त्यांनी काय केला, नाकारला. हा कुठं भेटलेला आहे पण घ्यायचा नाही मध्ये गेला, घ्यायचा नाही. आणि दुसरा मुलगा आहे ज्याला शिक्षण तर घ्यायचं आहे, पण सपोज त्याच्या घरापासून 20 किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही, रस्ता नाही, तर मग अशा बाबतीत दोन्ही शिक्षणाच्या अधिकारापासून दूर राहिले. मग याच्याबद्दल तरतूद करण्यात आलेली आहे मार्गदर्शक तत्वांबद्दल. तर राज्याचे अधिकार काय असते, म्हणजे राज्य तेव्हा काय करते, 14 वर्षापर्यंत जे मोफत शिक्षण आहे आणि जो शिक्षणाचा अधिकार आहे तो सगळ्या मुलांपर्यंत पोचवणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणाचं म्हणजे जाऊन चेक करणं की कुठे अशिक्षित मुलं आहे का, ज्यांना शिक्षण भेटलं नाही अशांना शिक्षण देणं, ह्या सगळ्यांची जबाबदारी कोणावर असते, राज्यावर. आणि तेच इथं पॉईंट आपल्याला मार्गदर्शक तत्वामध्ये माहीत पडते. याच्या व्यतिरिक्त जे कोणते आहे, जसे कलम 40 झाले, कलम 40 मध्ये कशाची आहे, ग्रामपंचायतीची स्थापना. ग्रामपंचायतीची आहे ना, तर गावामध्ये राहायचं आहे, आपल्याला जीवन जगायचं आहे, तर त्याच्यासाठी काही मार्ग लागन. तर ग्रामपंचायतीचं नियोजन करणं सगळं हे, जेणेकरून जीवन ज्यांना जसं जगायचं आहे तसं मूलभूत अधिकारानुसार जगता येण्यासाठी जे मार्ग आहे ते कोणाला द्यायला हवे, राज्यानं. आणि तेच येते राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पहा, यांनी दुसरा पॉईंट घेतलेला आहे, राज्यसभेवर 12 सदस्याचे नामनिर्देशन. ठीक आहे. राज्यसभेत किती, 12 जणांचे नामनिर्देशन करतो आपण. आणि हा पॉईंट आपण पाहिलेला आहे ऑलरेडी, गेलेल्या टॉपिकमध्ये आपण याच्यामध्ये घेतला आहे. तर हे 12 जणांचे जे नामनिर्देशन असते हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे, आयर्लंडकडून घेण्यात आलेले आहे. आणि तिसरा पॉईंट, महत्वाचा पॉईंट, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. ठीक आहे. राष्ट्रपती कशा प्रकारे निवडून यायला हवा, लोकांकडून डायरेक्ट यायला हवा किंवा ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्याकडून निवडून द्यायला हवा. तर ही जी पद्धत आहे जी सध्या आपण भारतामध्ये यूज करतो, जी वापरात आणलेली आहे, ते कोणाकडून घेतलेली आहे, आयर्लंडकडून घेतलेली आहे. ठीक आहे. तर राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कोणाकडून घेतलेली आहे, आयर्लंड. हे महत्वाचा प्रश्न आहे, हा राष्ट्रपतीशी निगडित आहे त्यामुळे विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट पाहू, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून एकेरी नागरिकत्व घेतलेले आहे. ठीक आहे. आपण एकेरी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. सपोज भारताचा एखादा नागरिक आहे, त्यांनी दुसऱ्या देशाचं, एखाद्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर त्याचं भारताचं नागरिकत्व आपोआप कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण एकेरी नागरिकत्व. भारतातला राहणारा व्यक्ती हा एकाच देशाचा नागरिक असेल आणि त्याला जर दुसऱ्या देशाचा नागरिक व्हायचा असेल तर भारताचं नागरिकत्व त्याच्यापासून निघून जाईल. ठीक आहे. तर ही जी गोष्ट घेतली आहे कोणाकडून घेतली आहे आपण, तर ही घेतली आहे UK कडून, इंग्लंडकडून. ठीक आहे. पण जर आपण आता सध्याची यादी पाहिली, ठीक आहे, सध्याची यादी पाहिली की कोणत्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्वाला मान्यता आहे, तर त्याच्यामध्ये पाहतो आपण USA, कोणकोणते देशात येते, USA येते, जर्मनी येते. ठीक आहे. USA येते आणि महत्वाचं म्हणजे UK सुद्धा येते. ठीक आहे. UK येते. आता आपण एकेरी शासन पद्धती कोणापासून घेतली, UK पासून. आणि सर गुगलवर सर्च केलं तर काय येते, दुहेरी शासन पद्धतीत UK सुद्धा. तर याचं कारण असं आहे, 1948 मध्ये UKने स्वतःची नीती बदलवली. ठीक आहे. एकेरी नागरिकत्वाबद्दलची नीती बदलवली. सपोज UKचा एखादा, ब्रिटनमधला एखादा नागरिक आहे आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाची जे नागरिकत्व आहे ते स्वीकारलं, तर त्याचं इंग्लंडमधलं, ब्रिटनमधलं नागरिकत्व कायम राहतं. ठीक आहे. हे त्याच्या हिशोबाने झालं दुहेरी नागरिकत्व. ठीक आहे. 1948 नंतर त्यांनी हा कायदा लागू केला आणि दुहेरी नागरिकत्व त्यांनी सुरू ठेवलं. पण 1947 मध्ये जेव्हा आपण स्वतंत्र झालो, त्याच्या आधी जेव्हा आपण यांचा हा पॉईंट पाहिला की यांच्याकडे नागरिकत्व एकच प्रकारचं आहे, तर आपल्याला पण असं ठेवायला पाहिजे, तेव्हा आपल्याला हे संकल्पना आवडली म्हणून आपण एकेरी नागरिकत्व त्यांच्याकडून घेतलं. ठीक आहे. कोणाकडून घेतलं मग, UK म्हणजे इंग्लंडकडून घेतलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, आपला नेक्स्ट पॉईंट पाहू आपण याच्यामधला, संसदीय शासन व्यवस्था किंवा राज्य पद्धती किंवा लोकशाही. आपल्या देशामध्ये काय आहे, लोकशाही. यालाच आपण काय म्हणतो, संसदीय शासन व्यवस्था. म्हणजे कसं,
काही लोकसभेच्या सीट ठरलेल्या आहे, राज्यसभेच्या सीट ठरलेल्या आहे. ठीक आहे, त्यांना आपण निवडून देतो, ते लोकसभेवर जातात. लोकसभेमध्ये ज्या कोणत्या पक्षांनी अर्ध्यापेक्षा जास्त मते घेतलेली असेल ते मुख्य पार्टी निवडून येते, त्याच्यामधून पंतप्रधान पद होते, नंतर परिषद निर्माण करण्यात येते. ही कोणती झाली? ही आपण लोकशाही पद्धत म्हणतो. ठीक आहे, तर ही जी आहे ही त्यावेळा ब्रिटनकडे होती आणि आपण तीच आपल्याकडे लागू केली. ठीक आहे, सेम टू सेम जसे इंग्लंडमध्ये निवडणूक होते त्याच प्रकारची जी शासन पद्धती आहे ते सध्या भारतामध्ये आहे. ठीक आहे, नंतर कायदा निर्मिती प्रक्रिया. जर संसदीय शासन व्यवस्था आपण त्यांच्याकडून घेतली तर ऑटोमॅटिकली कायदा निर्मिती प्रक्रिया सुद्धा आपण त्याच्याकडूनच घेतली. आपल्याकडे एखादा कायदा बनवायचा असतं तर काय होते, लोकसभेत राज्यसभेत पारित होते, त्याच्यानंतर काही मतांनी त्याला मान्यता भेटते, त्याच्यानंतर वरती जाते, परमिशन भेटते, राष्ट्रपतीकडे जाते, अशा बऱ्याचशा गोष्टी होते. त्याच गोष्टी ज्या आहे त्या इंग्लंडमध्ये होत होत्या आणि ही जी कायदा निर्मिती प्रक्रिया आहे ही आपण इंग्लंडकडून घेतली. ठीक आहे, आता हा पहा पॉइंट, हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, लोकलेखा समितीची पद्धत. आता लोकलेखा समिती म्हणजे काय? नॉर्मली काय होऊन जाते, जेव्हा आपण अभ्यास करतो तर काहीतरी पाठांतर करायचं आहे, इंग्लंडमधून काय काय घेतलं म्हणून लोकलेखा समिती घेतली, कायद्याच्या राज्याचे धोरण घेतले, कायदा निर्मिती प्रक्रिया घेतल्या, हे ते पाठ करून जातो. पण हे लोकलेखा समितीची पद्धत आहे काय हे आपल्याला माहितीच नाही राहत. एंडपर्यंत आपण अभ्यास करतो पण या गोष्टी आपल्याकडून सुटून जाते. आणि जर याच्याबद्दलची आपल्याला थोडीशी सुद्धा माहिती नसेल तर हा पॉईंट लक्षात ठेवणं आपल्यासाठी खूप कठीण जाते. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये काय दिले आहे, लोकलेखा समितीची पद्धत. लोकलेखा समिती काय आहे? सर्वात पहिले एक लक्षात घेऊ, आपण काय करतो, आपण टॅक्स भरतो. तर गव्हर्नमेंटकडे काही टॅक्सच्या स्वरूपात आलेले पैसे जमा राहतात आणि भारत सरकारकडून ते जे आहे ते खर्च करण्यात येतात. त्याच्यामुळे हे खर्च केलेले पैसे कुठं खर्च करण्यात आले आहे याच्यासाठीची जे समिती काढण्यात येते ती असते लोकलेखा समिती. कुठे आहे ते? हे आहे लोकलेखा समिती. तर हिची निर्मिती कशी करण्यात येते लोकलेखा समितीची? तर लोकसभेतील 15 सदस्य, ठीक आहे, लोकसभेतील 15 सदस्य आणि राज्यसभेतील किती? 7 सदस्य, अशी किती टोटल 22 सदस्यांची समिती बनल्या जाते, ज्याचा कार्यकाळ किती राहतो? हा 1 वर्षाचा राहतो. ठीक आहे, लक्षात राहील. आता याच्याबद्दल थोडीशी माहिती असेल तर आपल्याला लोकलेखा समिती कोणापासून घेण्यात आली याच्याबद्दलची माहिती भेटून जाते. आणि तसं आहे, आपल्यावर इंग्रजांचं शासन होतं तर त्यावेळी सुद्धा त्यांनी हे पद्धती वापरली होती. ठीक आहे, ती आपण कायम ठेवली म्हणून आपण इथं समजून घेतो की आपण ही पद्धती कोणापासून घेतली? इंग्लंडपासून घेतली. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण याच्यातला पॉइंट हा करून टाकतो. नेक्स्ट पॉइंट पहा, कायद्याचे राज्य. कायदे आपण युके कडून घेतले, त्याच्यामुळे कायद्याचे राज्य कोणाकडून घेतले आपण असं म्हणतो? युके कडून. ठीक आहे, द्विगृही संसद. आता पहा, द्विगृही संसद म्हणजे काय? आपल्याकडे लोकसभा आहे, राज्यसभा आहे. ठीक आहे, हे तर बऱ्याचशा देशांमध्ये सुद्धा आहे. पण याच्या व्यतिरिक्त एक म्हणजे आपल्याकडे असलेली विधानसभा आणि विधान परिषद ही कशामध्ये येते? द्विगृही संसदमध्ये सुद्धा येते. त्यामुळे हा जो पॉइंट आहे द्विगृही संसदचा, हा दोन्ही याच्यावर लागू होते, लोकसभा आणि राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद. तर त्या दोन्ही आपण यांच्या कोणाकडून घेतल्या? इंग्लंडकडून घेतल्या. नेक्स्ट पहा, थोडं वरतं पहा, हे खूप महत्वाचे पॉइंट आहे इंग्लंडकडून घेतलेले. आपण इथं महत्वाचा पॉइंट दिलेला आहे, संसदीय विशेषाधिकार. ठीक आहे, संसदीय विशेषाधिकारमध्ये काय येते? सपोज एखाद्या साधारण व्यक्तीने ही न्यायालयाची अवहेलना केली. अवहेलना म्हणजे न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं एखाद्या गोष्टीवर निकाल दिला आणि निकाल दिल्यानंतर त्यावर एखाद्या सामान्य नागरिकांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा चुकीचं म्हटलं, त्याच्यामध्ये जर न्यायालयाची अवहेलना झाली असेल तर त्याला काय होते? अटक होते. पण त्याच बाबतीसाठी जर सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच निकालाबद्दल एखाद्या आमदारानं किंवा खासदारानं संसदेमध्ये त्याच्यावर टीका केली आणि त्याच्यापेक्षा म्हणजे एकदम कडक टीका केली आणि सर्वोच्च न्यायालयाची सपोज अवहेलना केली, तर अशा याच्यामध्ये त्या आमदाराला, त्या खासदाराला अटक केल्या जाऊ शकत नाही. का बरं? ते म्हणजे संसदीय विशेषाधिकार. याला म्हणतात काय? संसदीय विशेषाधिकार.
ही जी संसद आहे, संसदेतले सदस्य आहे, यांना काही विशेष अधिकार दिले आहे, ज्याच्यामध्ये काय होते, त्यांना म्हणजे त्या ज्या वेळेस ते त्या पदावर राहते तोपर्यंत त्यांचे हे जे अधिकार आहे हे कायम राहतात. ठीक आहे, हे येते संसदीय विशेषाधिकारमध्ये. नेक्स्ट बघू आपण कॅबिनेट व्यवस्था. कॅबिनेट मिनिस्ट्री म्हणतो आपण. कॅबिनेट मिनिस्ट्री म्हणजे काय, मंत्रिपरिषद जी आहे, तर मंत्री ऑलरेडी आपण जर निवडणूक ब्रिटन प्रमाणे घेतली तर मंत्रिपरिषद पण आपण त्यांच्याच प्रमाणे बनवू. तर हे 3-4 पॉईंट जे आहे ते आपण एक सोबत लक्षात ठेवू शकतो, कारण निवडणूक पद्धत त्यांची सेम होती. आता कॅबिनेट व्यवस्था कशी असते आपल्याकडची, जर सगळे सदस्य निवडून आले त्यानंतर मंत्रिपरिषद भरते, म्हणजे एखादा पक्ष सत्तेवर येतो, त्यातून पंतप्रधानाची निर्मिती होते आणि पंतप्रधाना थ्रू काय केल्या जाते, एक मंत्री परिषद बसवल्या जाते. ठीक आहे, म्हणजे काय आपण कॅबिनेट मिनिस्ट्री बसवल्या जाते. तर सेम कुठं होते, इंग्लंडमध्ये होते. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. हां, आदेश पारित करण्याचे विशेष अधिकार. तर हे कोणाकडे असते, आदेश पारित करण्याचे विशेष अधिकार कोर्टकडे असते, न्यायालयाकडे असते, सर्वोच्च न्यायालयाकडे असते, जिल्हा न्यायालयाकडे असते. तर हे जे आहे रीट पारित करण्याचे विशेष अधिकार हे कोणाकडून घेतलेले आहे, आपण कोणाकडून, इंग्लंडकडून घेतलेले आहे. ठीक आहे, आता याचे काही ऑप्शन होते. ठीक आहे, क्वेश्चनचे काही ऑप्शन होते. ऑप्शन नंबर 2 वर काय दिलेलं होतं आपण पाहू. प्रश्नात जो दिला होता त्याचं ऑप्शन 2 होतं जर्मनी, नंतरचं ऑप्शन 3 होतं फ्रान्स आणि ऑप्शन 4 होतं दक्षिण आफ्रिका. तर आता या जर्मनी मधून आपण काय घेतलं, या देशाकडून आपण आपल्या राज्यघटनेत काय घेतलं, त्याच्यानंतर फ्रान्सपासून आपण आपल्या राज्यघटनेत काय घेतलं, इकडे दक्षिण आफ्रिकेतून आपण आपल्या राज्यघटनेत काय घेतलं, हे पॉईंट एक वेळा बघू. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. तर पहा, हे घ्या जर्मनीच्या राज्यघटनेतून घेतलेल्या बाबी. तर काय आहे, काय सर्वात पहिली गोष्ट आहे, आणीबाणी असल्यास मूलभूत हक्क स्थगित होणे. तर जर आणीबाणीचा कार्यकाळ आला आणि मूलभूत हक्क हे सगळ्या नागरिकांसाठी समान असतात आणि सर्वात महत्त्वाची बाब असतात. पण जर आणीबाणी लावण्यात आली, कशाही प्रकारची आणीबाणी लागलेली असो, सामाजिक आर्थिक कशीही आणीबाणी लागली असेल तर काय केल्या जाऊ शकते, मूलभूत हक्क हे स्थायिक केल्या जाऊ शकते. हे कोणत्या देशाकडून घेतलेले आहे, आपण जर्मनीकडून घेतले आहे. इथं एक वेगळा शब्द आला, जर्मनीची वायमर राज्यघटना. ठीक आहे, तर वायमर काय आहे, जसं आपल्या इकडे आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ना, तसंच तिकडच्या कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणते, वायमर. ठीक आहे, आपल्या सेंट्रल एक्झामिनेशनच्या हिशोबाने जर कोणी करत असेल प्रिपरेशन, तर हा जो पॉईंट आहे हा लक्षात ठेवा. ठीक आहे, हा झाले जर्मनीकडून घेतलेली गोष्ट. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट पॉईंट आहे फ्रान्सच्या राज्यघटनेतून घेतलेल्या बाबी. ठीक आहे, फ्रान्सच्या राज्यघटनेतून घेतलेल्या बाबी कोणत्या आहे, तर पहिला आहे गणराज्य आणि दुसरं आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे आदर्श. हे जे आहे हे आपण कुठं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतले आहे, फ्रान्सकडून घेतलेले आहे. ठीक आहे, हां, तर त्याच्यानंतरचा पॉईंट पाहू आपण, पटापट घेऊ. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेतलेल्या बाबी. तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून सुद्धा आपण 2 बाबी घेतल्या आहे. कोणती, राज्यसभेच्या सदस्याची नेमणूक. राज्यसभा आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये जे सदस्य नेमले जाते त्यांना आपण स्वतःवरून डायरेक्टली निवडून देतो का, नाही, तर त्याची निवडणूक जी पद्धती आहे ती थोडीशी वेगळी येते. ठीक आहे, तर ती राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक पद्धती आहे, तर ती जी कोणापासून घेतली आहे, दक्षिण आफ्रिकेपासून घेतलेली आहे. जशी लोकसभेची निवडणूक होते सेम टू सेम राज्यसभेची नाही होत ना. ठीक आहे, त्याच्यात म्हणून सदस्य सुद्धा असतात, ते जी आहे ते आपण आयर्लंडकडून घेतलेले पाहिलेले आहे. तर ह्या राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक कशा प्रकारे घेतली जाते, कुठून केवढे सदस्य घेतले जाते, अशा प्रकारच्या ज्या बाबी आपण कोणापासून घेतल्या, दक्षिण आफ्रिकेपासून घेतल्या. आणि हा जो सर्वात महत्त्वाचा पॉईंट विचारण्यात येते दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेबद्दल, तो कोणता, घटना दुरुस्तीची रिलेटेड. घटना दुरुस्तीची पद्धत ही कोणाकडून घेतलेली आहे आपण, तर दक्षिण आफ्रिकेपासून घेतली आहे. नेक्स्ट पॉईंट पाहू. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण आता. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहे. पहा कशाबद्दल विचारलेलं आहे, तर मूलभूत कर्तव्ये. मूलभूत कर्तव्य कोणत्या याच्यामध्ये येते,
मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेत लिहिण्यात आलेले आहे 51A नुसार. 51A नुसार काय आहे, आपले काही कर्तव्य आहे जे आपल्याला कर्तव्य करायचे असते आपल्या देशासाठी. ठीक आहे, तर ही जी कर्तव्य आहे हे लागू करण्यात आले कोणत्या देशाकडून आपण घेतले, USSR. ठीक आहे, तर USSR म्हणजे कोण, रशिया. त्यावेळेसचा USSR, आताचा रशिया. आपण याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत, त्याच्याबद्दल आपण नंतर पाहू. सध्या आपण याची डिटेल्स घेऊ थोडीशी. ठीक आहे, पहा USSR म्हणजे रशियाच्या राज्यघटनेतून घेतलेल्या बाबी. तर आपण काय घेतलं यांच्याकडून, सर्वात पहिले जर कोणती गोष्ट घेतली असेल तर आपण यांच्याकडून घेतली मूलभूत कर्तव्ये. जे 51A मध्ये तुम्हाला सांगितलं ते मूलभूत कर्तव्य आपण कोणापासून घेतली, तर रशियापासून घेतली. त्याच्यानंतर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. ठीक आहे, तर राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ही लाईन पाहायला मिळते, सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक न्याय. आर्थिक व राजनीतिक न्याय हा सेम टू सेम पॉइंट हा कुठून घेतलेला आहे आपण, USSR मधून. हा सेम टू सेम पॉइंट आपण आपल्या राज्यघटनेत वापरलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहू, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेल्या बाबी. ठीक आहे, तर कोणकोणत्या घेतल्या ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून, राज्यसभा व लोकसभेची संयुक्त अधिवेशन पद्धत. आपल्या इकडे लोकसभा आहे, राज्यसभा आहे. त्याच्यामध्ये जे अधिवेशन होते हे लोकसभेचं सेपरेट होत होतं आणि राज्यसभेचं सेपरेट होत होतं बऱ्याचशा देशामध्ये. पण काही वेळा लोकसभा आणि राज्यसभेचं एक संयुक्त अधिवेशन घेण्याची जी पद्धत आहे ही आपण कोणत्या देशाकडे मध्ये पाहिली होती, ऑस्ट्रेलियामध्ये पाहिली होती. त्याच्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेची जर संयुक्त अधिवेशन घेण्याची पद्धत ही आपण ऑस्ट्रेलियापासून स्वीकारली. आणि अजून जर आपल्याला घ्यायची गरज पडली तर आपण राज्यसभा आणि लोकसभेचे संयुक्त अधिवेशन बोलवत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट पाहू आपण याचा, समवर्ती किंवा सामायिक सूची. आता मगाशीच आपण पाहिला होता एक शब्द सूची आला होता. ठीक आहे, सूचीचा अर्थ काय सांगितला होता मी तुम्हाला, लिस्ट. लिस्ट म्हणजे मगाशी ब्लॉक करून 1 2 3 नंबर टाकून आपण केला होता. सूची म्हणजे काय, तर त्यालाच म्हणतो आपण सूची. आता काय समवर्ती सूची काय होते पहा, सर्वात पहिले कोणत्याही गोष्टीवर कायदे करू शकतात केंद्र शासन. तर अशी किती टॉपिक आहे, असे हे 100 टॉपिक आहे किंवा 100 गोष्टी आहे. ठीक आहे, याच्यावर कोण कायदे करू शकतात, केंद्र शासन. केंद्र शासन. आणि काही टॉपिक येत असन जे राज्य शासनाच्या हद्दीत येत असन, जसं आपण पाहू 61 ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर राज्य शासन हे कायदे बनवू शकते. ठीक आहे, आणि या सूचीमध्ये काय म्हणतो आपण, समवर्ती सूची. असे काही गोष्टी ज्याच्यावर राज्य सुद्धा कायदे बनवू शकते आणि केंद्र सुद्धा कायदे बनवू शकते. जशा प्रकारे शिक्षण, शैक्षणिक कायदे हे राज्य शासनाचे सुद्धा असतात आणि केंद्र शासनाचे सुद्धा असतात. तर ते येते समवर्ती सूचीमध्ये. तर असे किती टॉपिक आहेत ज्याच्यावर केंद्र आणि राज्य स्वतःवरून म्हणजे दोघं मिळून कायदे बनवू शकतात, तर असे 52 काय आहे समवर्ती सूचीमध्ये असे किती टॉपिक येतात, 52 गोष्टी येतात ज्याच्यावरती केंद्र शासन आणि राज्य शासन दोघेही मिळून कायदे बनवू शकतात. ठीक आहे, हां, नेक्स्ट पॉइंट पहा, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. आपण पाहतो भारतामध्ये आपल्याला व्यापाराचं पण स्वातंत्र्य आहे आणि वाणिज्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. कशा प्रकारचं, एखादा महाराष्ट्रातला व्यक्ती कुठेही आंध्र प्रदेशमध्ये जाऊन जॉब करू शकते, राहू शकते, तिथं आपला व्यवसाय टाकू शकते. इथंच नाही तर भारताच्या दुसऱ्या टोकात जाऊन कर्नाटक, केरळ सारख्या प्रदेशात जाऊन, वरती पंजाब सारख्या ठिकाणी जाऊन कुठेही जाऊन वास्तव्य करू शकते आणि व्यापार करू शकते. ठीक आहे, पाहतो आपण आपल्या देशामध्ये सुद्धा, आपल्या देशात अनेक राज्यातून आलेले जे व्यक्ती असते आपल्या इकडे त्यांनी बिझनेस सुरू केलेला असते. ठीक आहे, तर दुसऱ्या स्टेटमध्ये कोणीही कुठेही भारताच्या देशाच्या हद्दीत जाऊन व्यापार चालू करू शकते आणि तिथे रहिवासी सुद्धा राहू शकते. हे स्वातंत्र्य आपण कुठे पाहिलं, ऑस्ट्रेलिया, आणि ते आपण आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये त्यांना नमूद करून घेतलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरचा पॉइंट आहे जपानच्या राज्यघटनेतून काय घेतलं आपण, कायद्याने प्रस्थापित पद्धत. ही जी आहे हे आपण जपानच्या राज्यघटनेपासून घेतलेली आहे. आता आपल्या प्रश्नाचं शेवटचं ऑप्शन काय होतं, भारतीय शासन कायदा 1935 मधून घेतलेल्या बाबी. तर सध्या आपल्याला इथं दिलेले आहे किती बाबी दिलेल्या आहे, 6 बाबी दिलेल्या आहे. तसं पाहिलं तर भारतीय शासन कायदा 1935
हा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आणि याच्यावर आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण आपल्याला या टॉपिकवर अनेक प्रश्न विचारलेले आहे आणि त्यावेळेस जे काही व्यक्ती होऊन गेले, ज्यांचा याच्यामध्ये सहभाग होता, अशा व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याच्यामुळे याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तरी आपण पाहू भारतीय शासन कायदा 1935 मधून आपण कोणकोणत्या बाबी ज्या आपल्या राज्यघटनेत घेतलेल्या आहे. तर मेन म्हणजे आणीबाणीची तरतूद, नेक्स्ट आहे राज्यपाल पद. राज्यपाल पद जे आहे ते आपण तर दुसऱ्या देशापासून घेतलं, पण इथं राज्यपाल पद आपण भारतीय शासन कायद्यापासून कसं घेतलं, तर याच्यासाठी पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. त्याच्यानंतर न्यायव्यवस्था, ठीक आहे. न्यायव्यवस्था आपण इंग्रजांची वापरली, पण 1935 मध्ये आपण ती कशी घेतली होती. त्याच्यानंतर संघराज्याची योजना म्हणजे काय, जे आपण घेतलेलं होतं काय, अनेक राज्य मिळून एक देश बनन म्हणजे काय, संघराज्य बनन. ती योजना ऑलरेडी भारतीय शासन कायद्यामध्ये 1935 मध्ये नमूद करण्यात आली होती. नेक्स्ट लोकसेवा आयोग म्हणजे काय, गव्हर्नमेंट जॉबशी जे आपण रिलेटेड पाहतो, MPSC UPSC, हे जे आयोग आहे हे कशामध्ये येते, लोकसेवा आयोग, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रशासकीय तपशील, हे कुठून घेतलं आहे आपण, भारतीय शासन कायदा. तर भारतीय शासन कायद्याशी रिलेटेड आपण एक नंतर सेपरेट व्हिडिओ पाहू. तर हा आपला झालेला आहे सध्या भारतीय राज्यघटनेतील इतर देशांकडून घेतलेल्या बाबी, ठीक आहे. तर हा जो आपला आता व्हिडिओ तयार झालेला आहे याचं एक महत्त्वाचं म्हणजे हा जो आहे टॉपिक आपण घेतला तर हा बदलणार नाही आहे. हा जातो स्टॅटिक GK मध्ये. स्टॅटिकमध्ये कसा जातो, सपोज एखादी गोष्ट होती इथे आपण घेतलेली, कोणती, समवर्त सूची. जसं पकडू आपण समवर्ती सूची आपण कोणापासून घेतली, ऑस्ट्रेलियापासून घेतली होती, ठीक आहे. 1980 मध्ये एखादी एक्झाम घेण्यात आली, त्याच्यात जर प्रश्न विचारला तर समवर्ती सूची कोणाकडून घेतल्या गेली, उत्तर ऑस्ट्रेलियाच राहील. 2008 मध्ये जर पेपर घेतला असेल त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला असेल त्याचं उत्तर तेच राहील. आता 23 मध्ये होईल त्याचं पण उत्तर तेच राहील आणि 2050 मध्ये पण एक्झाम झाली तरी त्याचं उत्तर तेच राहील. म्हणजे हा होऊन जाते स्टॅटिक GKचा पार्ट. तर तुम्ही हा चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा, म्हणजे हे एक्झाम याच्यानंतरही तुम्हाला जीवनात कोणती दुसरी एक्झाम द्यायची गरज पडली तर ही डिटेल्स चेंज होणार नाही. त्याच्यामुळे याचा चांगला अभ्यास करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, ठीक आहे. धन्यवाद.